हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रिज कोर्स रिवाइज क्लास 10 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 and 2 academic year 2022 to 2023. विद्यार्थी मित्रांनो, हा अभ्यासक्रम 30 दिवसांसाठी आहे. हा 30 दिवसांचा अभ्यास आहे आणि ह्या 30 दिवसामध्ये आपल्याला हा अभ्यास पूर्ण करायचा आहे. हा 30 दिवसांचा अभ्यास म्हणजेच मागील स्टँडर्डचे आपण रिव्हिजन करणार आहोत, उजळणी करणार आहोत. सो आज आपण या व्हिडिओमध्ये डे 1 स्टार्ट करणार आहोत. हे टोटल डेज आर 30. सो आज आपण फर्स्ट डे म्हणजे डे 1 स्टार्ट करणार आहोत आणि डे 1 आपण आज स्टडी करून या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. डे 1 and today's topic is set. Subtopics: set concept, methods of writing set and its elements and subset. Important points: set. Definition of set. If we can definitely and clearly decide the object of a given collection, then that collection is called set. आपण एखाद्या सेटमधली ते एखादे एलिमेंट्स क्लिअरली सांगत असू, तर क्लिअरली सांगता येत असेल तर त्याच कलेक्शनला आपण काय म्हणतो, सेट असे म्हणतो. जनरली द नेम ऑफ द सेट्स इज गिवन युजिंग कॅपिटल लेटर ABC up to Z. The members or elements of the set are shown by using small letter ABC. आणि त्या सेटचे एलिमेंट्स आपण स्मॉल लेटरने डिनोट करतो. फॉर एक्झाम्पल कॅपिटल N इज इक्वल टू 1 2 3 ... ब्रॅकेट कंप्लीट इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. हा सेट हा कॅपिटल एनने डिनोट केलेला आहे. ओके, अँड नॅचरल नंबर हा कॅपिटल एननेच डिनोट केला जातो बिकॉज नॅचरल नंबर. सो एन फॉर नॅचरल नंबर्स. नेक्स्ट सेकंड डब्ल्यू फॉर होल नंबर्स आणि होल नंबर्स आर 0 1 2 3 and ... सेट P इज इक्वल टू सेट ऑफ कलर्स इन रेनबो. अँड फ्रेंड्स, एक लक्षात ठेवायचं आहे, सेट नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्येच इन्क्लूज असतात, कर्ली ब्रॅकेटमध्येच लिहायचे असतात, सिम्पल ब्रॅकेट चालणार नाही. सो नेक्स्ट, लिस्टिंग मेथड्स और रोस्टर फॉर्म. लिस्टिंग मेथड्स और रोस्टर फॉर्म. इन दिस मेथड फर्स्ट वी write all elements of a set in curly bracket. Okay. Second, each elements in written only once. डबल कोणताही एलिमेंट्स लिहायचा नाही, तो एकदाच लिहायचा. सेपरेटेड बाय कॉमा, आणि तो सेपरेटेड बाय कॉमाने काय करायचे, सेपरेट करायचे. ऑर्डर ऑफ एलिमेंट्स इज नॉट इम्पॉर्टंट बट नेसेसरी टू राईट ऑल एलिमेंट्स ऑफ द सेट. एलिमेंटची ऑर्डर सिक्वेन्समध्ये नसेल तरी चालेल, परंतु सर्व एलिमेंट्स त्यामध्ये असणे आवश्यक आहेत. फॉर एक्झाम्पल, सेट ऑफ इवन नंबर्स बिटवीन 1 to 10 कॅन बी रिटर्न ॲज सेट A इज इक्वल टू 2 4 6 8. 1 to 10 मधले इवन नंबर कोणते आहेत, 2 4 6 8. ओके, हे आपण सिक्वेन्स लिहिलेले आहेत, हे तुम्ही असे लिहिलात तरी चालेल. 8 6 2 4 म्हणजे कसे पण ते सर्व एलिमेंट्स त्यामध्ये असणे आवश्यक आहेत. नेक्स्ट सेकंड, द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड मॅथमॅटिक्स इज रिटर्न ॲज. आता मॅथमॅटिक्स या वर्डमध्ये कोणते लेटर्स आहेत, फर्स्ट M, देन सेकंड वन इज A, थर्ड वन इज T, फोर्थ वन H, फिफ्थ वन E,
ए के बाद एम आहे, तर एम आपण पुन्हा घेणार नाही कारण ऑलरेडी घेतलेला आहे. सुद्धा पुन्हा घेणार नाही, अगोदर घेतलेला आहे. टीसुद्धा अगोदर घेतलेला आहे. आयसुद्धा अगोदर घेतला, तो सी. आणि लास्ट वन इज आय. म्हणजे कोणतंही लेटर्स पुन्हा डबल घ्यायचं नाही आहे, एकदाच आपल्याला घ्यायचं आहे. ओके. नेक्स्ट, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. सपोज D is equal to, say D is equal to 1, 4, 9, 16, 25, 36 is given set. So there are 1, 2, 3, 4, 5, 6. So there are 6 elements in the set D. So number of elements in set D denoted by number of D is equal to number of D is equal to 6 because there are 6 elements. Next, subset. If A and B are two given sets, every element of set B is also an element of set A. See here, every element of set B is also an element B. Then B is subset of A. B चे सर्व एलिमेंट A च्या सेट A मध्ये आहेत. सेट B चे सर्व एलिमेंट सेट A मध्ये आहेत. आणि असं असेल तर आपण सेट B ला A चा सबसेट म्हणतो. ओके. And which is symbolically written as B subset of A. This is subset sign. Okay. And it is read as B is subset of A or B subset A. Okay. See here, for example, set A is equal to 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. सेट B is equal to 11, 13, 17. सी here, B मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? 11, 13, 17. हे तिन्ही एलिमेंट्स, बीचे तिन्ही एलिमेंट्स सेट A मध्ये आहेत. बघा या ठिकाणी 11, 13, 17. ओके. असं असेल तर आपण काय म्हणू शकतो? सेट B हा Aचा सबसेट आहे. B इज अ सबसेट ऑफ A. हेच आपण वेन डायग्रामने असं दाखवू शकतो. हा पूर्ण A सेट आहे. हा बी सेट का सर्व एलिमेंट या ठिकाणी आहेत. बघा बी मध्ये कोणते? 13, 17, 18. आणि ए मध्ये कोणते आहेत? 12, 14, 16, 13, 17, 18. कारण का हे बीचे एलिमेंटसुद्धा ए मध्ये आहेत. नेक्स्ट, प्रॉपर्टीज. फर्स्ट, एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. सेकंड, एम्प्टी सेट is subset of every set. Empty set is subset of every set. Okay. Next, if A is equal to B, then A subset of B and B subset of A. दोन्ही सेट इक्वल असतील तर ते एकमेकांचे काय असतात? सबसेट असतात. एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 1. चूज करेक्ट ऑप्शन आउट ऑफ द फॉलोइंग कलेक्शन विच इज सेट. Days of week, happy people in a town, easy example in a textbook, clever student of school. So correct option is option A, days of week. या ठिकाणी हॅपी पीपल्स टाउन आहे. हॅपी पीपल कोणते असतील? प्रत्येकाच्या मते हॅपी पीपल वेगळे असू शकतात. म्हणजे हा सेटचे एक्झाम्पल नाही. ओके. इझी एक्झाम्पल, इझी प्रत्येक स्टुडंटचे इझी एक्झाम्पल वेगवेगळे असू शकतात. म्हणजे हे सुद्धा सेटचे एक्झाम्पल नाही. आणि क्लेवर स्टुडंट्स, एखादा हुशार विद्यार्थी प्रत्येक शिक्षकांच्या मते, प्रत्येक मित्रांच्या मते वेगवेगळा असू शकतो. सो हे सुद्धा सेट नाही. पण डेज ऑफ वीक कधी सर्वांचा ॲन्सर एकच असेल. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ सेट. सो ॲन्सर ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन इज ए. इफ P is a set of letter in a word college, then which of the following set is the P बाय लिस्टिंग मेथड. हा सेट आहे, याला लिस्टिंग मेथडने कसं लिहिणार आणि ते बघूया. यामध्ये डबल एल आहे, हा येणारच नाही. ओके. CLE, कारण या ओसुद्धा आहे, हा सुद्धा नाही. COLE हा करेक्ट ऑप्शन आहे. ऑल एलिमेंट्स यामध्ये आहेत. ओके. करेक्ट ऑप्शन इज सी. एम, नंबर ऑफ एम इज, किती एलिमेंट्स आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. सो नंबर ऑफ M is equal to 6. Option B is correct. Next, fourth, A is equal to 1, 2, 3, 4, 5, 6. B is equal to 4, 6, 8.
C is equal to 1 4, D is equal to 2 4 6. Then which of the following statement is false? बघूया. A सबसेट ऑफ A हे करेक्ट, कारण का प्रत्येक सबसेट हा स्वतःचा काय असतो, सबसेट असतो. B सबसेट ऑफ A, बी मध्ये कोणते इलेमेंट्स आहे, 4 6 8. ए मध्ये 8 नाही, म्हणजे हा फॉल्स आहे. कळलं, हा 8 ए मध्ये नाही आहे, म्हणजे हे आपण असं म्हणू शकत नाही. डी सबसेट ऑफ ए करेक्ट ऑप्शन आहे. डी सबसेट ऑफ ए, ओके. आणि सी सबसेट ऑफ ए 1 4. बाकी सर्व स्टेटमेंट करेक्ट आहेत. ही स्टेटमेंट रॉंग आहे, म्हणजेच हे आपला आन्सर आहे. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. नेक्स्ट, फिफ्थ, if set P is equal to A, E, I, O, U, then which of the following set is subset of P? Which of the following set is subset of P? A हा सबसेट आहे का या ठिकाणी? बी सी ए पी मध्ये नाहीत, एफ जी सुद्धा पी मध्ये नाहीत, आणि ओ पी सुद्धा या ठिकाणी पी हा पी मध्ये नाही. बट सी, करेक्ट ऑप्शन इज सी, बिकॉज एव्हरी एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. ओके, हे एम्प्टी सेट हा प्रत्येक सेटचा काय असतो, सबसेट असतो. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. ए इज अ सेट ऑफ प्राईम नंबर बिटवीन 1 to 20 बाय लिस्टिंग मेथड्स. आता या ठिकाणी आपल्याला प्राईम नंबर्स लिहायचे आहेत. मी या ठिकाणी हे आन्सर वरती लिहितो आहे. सो फर्स्ट प्राईम नंबर इज 2, देन 3 5 7 11 13 17 and 19. ओके, सो आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये सेट लिहायचे आहेत. सेट ए इज इक्वल टू सेट ए इज इक्वल टू 2 3 5 7 11 13 17 19. सो नेक्स्ट, बी इज अ set of letter in word cricket. So B is equal to कोणकोणते लेटर्स आहेत, सी आर आय, सी पुन्हा घेणार नाही आपण, के के ई अँड टी, हे आपण सेट लिहिलं आहे बी. देन सी इज अ सेट ऑफ वॉवेल्स इन इंग्लिश. सो सी इज इक्वल टू वॉवेल्स कोणते आहेत याचा आता आपण बघितला, हे आन्सर आहे ए ई आय ओ अँड यू. आन्सर कळलं, सी इज इक्वल टू ए ई आय ओ यू, हे आहेत इंग्लिशमधले वॉवेल्स. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. Question number 3. First, question number 3, solve the following sub question. First, A is equal to 2 3 5 7 11, then write any 4 subset of A. So आपण सबसेट ऑफ ए या ठिकाणी मी आन्सर लिहितोय, फर्स्ट आन्सर लिहितोय या ठिकाणी. एव्हरी एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. एम्प्टी सेट तुम्ही या प्रकारे लिहा, किंवा आणखी एक सिम्बॉल आहे, या सिम्बॉलने असं सुद्धा एम्प्टी सेट दाखवलं जातं. ओके, देन आपल्याला 4 सबसेट लिहायचे आहेत. सिंगल एलिमेंट घेतलं तर या सेट ए मधले, तर ते सबसेट होऊ शकतात. 2 3 5 देन 7 देन 11. आपण 1 1 असं डबल पण घेऊ शकता तुम्ही. 2 3 5. सो या प्रकारे आपल्याला आणखी सबसेट लिहिता येतील. आपल्याला फक्त 4 सबसेट लिहायचे आहेत, आपण या ठिकाणी सबसेट लिहिलेले आहेत. सो नेक्स्ट, सेकंड, फ्रॉम द फिगर given below state which set is subset of set A. सिंपल फिगर मधून दिसते D is a
सबसेट ऑफ सी. डीचे सर्व इलेमेंट हे सीमध्ये आहेत. सो डी इज अ सबसेट ऑफ सी. नेक्स्ट डे सेकंड आहे. सो या प्रकारे आपण डे 1 कंप्लीट आपण समजून घेतलेलं आहे अँड एक्सरसाइजसुद्धा सॉल्व केलेली आहे. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डे 2 स्टडी करणार आहोत.